नमस्कार मंडळी. तर मी सुरेखा, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण भाजलेल्या दुधी भोपळ्याची नवीन रेसिपी बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. तर इथं आपण पहिल्यांदा घेतलेला आहे दुधी भोपळा. दुधी भोपळा भाजून घ्यायचा, छानपैकी भाजून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता छानपैकी असा दुधी भोपळा आपण भाजून घेऊया. तर इथं आपला दुधी भोपळा भाजून झालेला आहे. आता दुधी भोपळा भाजून झाला आहे, पण त्यानंतर वरची साल काढायची आपल्याला. तर ती मी इथं आपली बारीक चाकू आहे त्या चाकूच्या साहाय्याने काढून घेतलेले आहे. साय काढून झाल्याच्या नंतर धुवून घेऊया आणि तिचे असं बारीक बारीक काप करून घेऊया. तुम्ही बघू शकता छानपैकी काप करून घेतलेले आहेत. काप करून झाल्याच्या नंतर छानपैकी बारीक किसणी घेतलेली आहे. बारीक किसणीने मी सर्व ते काप किसून घेते. तुम्ही बघू शकता छानपैकी असे किसून घ्यायचे. पूर्ण बारीक बारीक झाले पाहिजे बरं. तर मी बारीक किसणी घेतली कारण आपण मिक्सरमध्ये नाही काढले. मिक्सरमधून काढले तर थोडेच रेसिपी चांगली येते, पण इथं मी लहान किसणी घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपले छानपैकी इथं किसून पण बऱ्यापैकी झालेलं आहे. तर असे सर्व एक एक करून सर्व किसून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी असे किसले गेलेले आहेत. आता जे किसलेलं आहे आपला दुधी भोपळा, तर तुम्ही बघू शकता छानपैकी असा बारीकसर असा किसून घेतलेला आहे. आता तो एका साईडला ठेवायचा. लगेच कांदा टोमॅटो घ्यायचा. तुम्ही बघू शकता छानपैकी बारीक कांदा कट करून घ्यायचा. टोमॅटो पण लगेच कट करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे. इकडे लगेच कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. बघू शकता तेल टाकून झालेलं आहे. त्यानंतर जिरे मोहरी टाकायचे. जिरे मोहरी ॲड करून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. बारीक चिरलेला कांदा ॲड करून झाला की परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छानपैकी असं परतून घेऊया आणि त्यानंतर लगेच टोमॅटो ॲड करूया. तर इथं बघू शकता टोमॅटो पण आपण ॲड केलेला आहे. आता टोमॅटो बारीक होईपर्यंत मीडियम गॅसवरच चालू करून ठेवूया फ्लेवर. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं टोमॅटो बारीक झालेलं आहे. त्यामध्ये खोबरं ॲड करून घेऊया. खोबरं ॲड करून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण 2-4 मिनटं छानपैकी असं परतून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी आपण परतून घेतलेलं आहे. त्यानंतर हळद ॲड केलेली आहे. हळद ॲड करून झाल्याच्या नंतर मीठ ॲड करून घ्या. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर लाल तिखट ॲड करून घ्या. लाल तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा मीडियम गॅसवरच परतून घेऊया. छानपैकी परतून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं परतून घेतलं. त्यानंतर आपण किसलेला दुधी भोपळा ॲड करायचा. तुम्ही बघू शकता छानपैकी ॲड केल्याच्या नंतर परत परतून घ्यायचं. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचा एकजीव होईपर्यंत. तर इथं बघू शकता छानपैकी असं आपण परतून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकजीव झालेला आहे पूर्ण. खूप छान ही रेसिपी आहे आणि खायला तर इतकी छान की तुम्ही परत परत बनवून खाल.
तुम्ही बघू शकता छानपैकी अशी आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर कोथिंबीर सोडायची, परत परतून घ्यायचे, छानपैकी अशी परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता छानपैकी अशी परतून घेतलेली आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर भाजलेल्या भोपळ्याची भाजी एकदम छान आणि चवीला पण अतिशय सुंदर आहे. ह्या पद्धतीची तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. परत खाल अशी भाजी बनवली तर नक्की बनवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जॉईन करायला विसरू नका.